मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर होताच धनगर समाजाने पंकजा मुंडे यांना आव्हान दिलंय। धनगर समाजाचा आतापर्यंत कोणताही उमेदवार नसून आतापर्यंत फक्त आमचा वापरच झालाय असं म्हणत यावेळी धनगर समाजाचा उमेदवार झाला पाहिजे असं धनगर समाजाने म्हटलंय। त्यासाठी ते बाळासाहेब दोनकडे यांना उमेदवारीचा फॉर्म भरण्यास सांगणार असून आता पंकजा मुंडे यांना थेट आव्हान देणार असल्याचं धनगर समाज बांधवांनी आज बैठक घेत स्पष्ट केलं। पुरंदर तालुक्यातील जनतेने जर माझ्या विचाराचा खासदार दिला तर येणाऱ्या बजेटमध्ये गुंजवणी प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदरकरांना दिले। काल अजित पवार यांची जाहीर सभा सासवड येथे पार पडली। यावेळी अजित पवार यांनी बारामती सारखाच पुरंदरचा विकास करतो परंतु खासदार माझ्या विचाराचा निवडून द्या असं आवाहन पुरंदरच्या जनतेला केलंय। मी आज तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या। मी उद्याच्या बजेटमध्ये 10 जूनला पुढं आमचं अधिवेशन आहे। गुंजवणीचं जे उपसा सिंचन योजनेचं पाणी आहे ते पाणी आणण्याच्या करता मी जे काही निधी लागेल तो निधी त्या ठिकाणी देईन आणि ताबडतोब काम वॉर फुटिंगवर सुरू त्या ठिकाणी करेन। मी जसं बोलतो तसं वागतो। मी शब्द एक तर जास्त करून देत नाही आणि एकदा शब्द दिला तर तो शब्द खाली पडून देत नाही। माझी पुरंदरवासियांना विनंती आहे की याच्यातनं तुमचं कायमचं दुखणं त्या ठिकाणी दूर होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिडकोच्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा पूल, खारघर तुर्भे जोडमार्ग आणि उल्वे किनारी मार्ग या प्रकल्पांचं भूमिपूजन, त्याचप्रमाणे भूमिपुत्र भवन तसेच प्रवासी जलवाहतूक टर्मिनस नेरूळ या नागरी हिताच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आलं। शासनाच्या उद्योग संचालनालयाकडून जालना जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद जालना येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या सभागृहात काल संपन्न झाली। जालना जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी या गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेत नवउद्योजकांनी महाराष्ट्र शासनासोबतच 1316 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले असून याची फलनिष्पत्ती म्हणजेच 5932 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत। भोकरदन तालुक्यातील विझोरा येथील भोयरेश्वर संस्थान महादेव मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीराम कथा समारोप प्रसंगी आमदार संतोष पाटील दानवेंनी भेट देऊन उपस्थिती सर्वांशी संवाद साधला आणि महादेवाचरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले। सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील शेकडो शेतकरी पाणी प्रश्नांबाबत पाटबंधारे कार्यालयावर धडकलेत। आरफळ डाव्या कालव्यातून पाणी मिळावे या मागणीसाठी या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयातच ठिय्या मांडलाय। या भागातील शेतकऱ्यांनी या कालव्यातून पाणी येऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डीपीचे फ्यूज काढून घेतले आहेत अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकरीच वापरते का नाही? जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील महाकाळा शिवारात 1 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना काल सकाळी 11च्या सुमारास घडली। महाकाळा शिवारातील गट नंबर 51 मध्ये विष्णू रंगनाथ लहाने यांचे 1 एकर ऊसाचे क्षेत्र आहे। काल सकाळी 2 तारात स्पार्किंग होऊन ऊसाला आग लागल्याने 1 एकर ऊस जळाला असून ऊस जळल्याने अंदाजे 1 लाखाचं नुकसान झाले असे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। अमरावती जिल्हा परिषदेतील वर्ग 4च्या 39 कर्मचाऱ्यांना आज पदोन्नती देण्यात आली आहे। मागील 5 वर्षांपासून वर्ग 4 पदाच्या पदोन्नत्या झाल्या नव्हत्या, मात्र आज त्या झाल्याने कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला। तसेच संबंधित अधिकारी यांचे आभार मानत पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदनही केले। मुंबई पुणे जुन्या महामार्गावर एका स्कोडा कारला अचानक भीषण आग लागली असून या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे। सदर कार ही खोपोलीकडून लोणावळ्याकडे जात असताना बोरघाटात अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये।
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत आता नवा विजेता मिळणार आहे हे निश्चित झालंय, कारण मुंबई इंडियन्सला पराभूत करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम फेरीत स्थान मिळवलंय. अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. आता या दोन संघांपैकी कोण अंतिम फेरीवर नाव कोरतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वेळ झाली आहे या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.